वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना वापरलेली तिसरी कार सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे। बावधन पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे। वैष्णवीच्या हत्येनंतर वारंवार गाड्या बदलून राजेंद्र हगवणे पोलिसांना गुंगारा देत होता। दरम्यान पोलिसांनी जप्त केलेली कार आशिष शिंदेच्या नावावर असल्याची चर्चा आहे। पोलीस आता त्याची देखील चौकशी करण्याची शक्यता आहे। आपण बघतोय राजेंद्र हगवणेची आणखी एक कार जप्त करण्यात आलेली आहे। ही तिसरी कार आहे जी जप्त करण्यात आलेली आहे। फरार असताना वापरलेली ही तिसरी कार आहे। राजेंद्र हगवणे यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला ते वेगवेगळ्या गाड्या वापरून फिरत राहिले, फरार राहिले आणि तेव्हाच वापरलेली ही कार आहे। स्पेस हुंड्यामध्ये लाखो रुपये घेऊन त्याद्वारे अशा आलिशान गाड्यांनी फिरणारे हगवणे कुटुंब फुकटचा रुबाब मिरवत असायचे। त्यांच्या तीनही गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार असताना याच इंडिओर गाडीने अनेक ठिकाणी फिरले। ही गाडी सुशील हगवणेच्या मालकीची असल्याचं नमूद आहे। मात्र ही दुसरी जी थार पोलिसांनी जप्त केलेली आहे थार गाडी, ही गाडी मात्र संकेत चोंदे नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे। 0404 असं या गाडीचा नंबर आपण बघतो, VIP गाडी, आणि हा सुशील हगवणेचा मित्र असल्याची शक्यता आहे। त्यांनी ही गाडी सुशील हगवणे राजेंद्र हगवणेला फरार होण्यासाठी दिली का हा प्रश्न तर आहेच आहे। मात्र तिसरी जी गाडी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती इथे आहे जी पोलिसांनी बावधन पोलिसांनी जप्त केली। ही बलेनो गाडी जी आत्ता पोलिसांनी जप्त करून इथे उभी केलेली आहे। ही बलेनो गाडी आशिष शिंदे नामक व्यक्तीच्या नावावरची आहे आणि धक्कादायक माहिती मग आत्ता समोर येते की हा आशिष शिंदे राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याचं त्याच्या प्रोफाईलवरनं समोर येतं आहे। त्यामुळे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे मुख्य आरोपी होते त्यांना पळून जाण्यासाठी या सगळ्यांनी मदत केली होती का? कारण की 17 तारखेला जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हा सगळ्यांना कळलं होतं की राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही आरोपी आहेत। मग असं असताना देखील त्यांना हे गाड्या पुरवल्या गेल्या का? त्याचबरोबर ज्या ज्या हॉटेलमध्ये त्यांना ते राहिले, वास्तव्य केलं, तिथे देखील काही मित्र त्यांच्यासोबत होते। आता या सगळ्यांची कसून चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे आणि या दोघांनाही पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना देखील पोलीस आरोपी करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, बावधन।